काय झालं आबा? बापामुळे मुलाला सगळेच ओळखतात, पण जेव्हा मुलामुळे बापाला ओळखलं जातं ना, तो बापाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. आणि गेले 2 दिवस हा क्षण मी अनुभवतोय. म्हणजे आपल्या इंद्राला इंटरनॅशनल ऑर्डर मिळाली होती, ते त्यांनी वेळेत पूर्ण केली. त्यामुळे बिझनेस कम्युनिटीमध्ये आपल्या कंपनीचं नाव खूप मोठं झालंय. बिझनेस समिटमध्ये सगळेजणांचं कौतुक करतायत. अशीच प्रगती कर. कीप इट अप. थँक्यू आबा, थँक्यू सो मच. तुम्ही दोघं कायम असेच राहा. तुमच्या बाप लेकाच्या नात्याला अजिबात कोणाची नजर नको लागायला. बरं आता चला घरात. चला. अगं ए पिरे, या की बाहेर लवकर. राणे, अगं माणसं यायची वेळ झाली. या की बाहेर आता. आले आले. राणे, किती गोड दिसतेस ग. अक्षी गौराईवाणी. भया, माझीच नजर नको लागायला तुला. राणे, आज मी लई खुश आहे. माझ्या डोळे देखत तुझं लगीन होणार आहे. माझा तरी विश्वासच बसना. मला वाटलं नव्हतं तुझं लगीन होईपर्यंत मी जगन म्हणून. पण आज बघ, देवा पांडुरंगा, तुझं लई उपकार झालं बघ. तुझ्या लग्नाचा योग जुळवून आणला आणि मी लई खुश आहे ग. ए पिरे, घ्या आवरून पटापट. हो बाई. हे घे, तू सांगितलेलं सामान आणलंय. आत्ताशी माझी पोरगी आवरून तयार बी झाली का वाच. अव, आपल्या पुरीला बघायला पाहुणे येणार आहेत घरी. दुखवट्याला नाहीत येणार. कशा पाय एवढं तोंड पाडले. ते जाऊ द्या, बाकीचे काम घ्या आवरून पटापटा घरातली. इकडे काय करताय? काय झालंय? अगं ऐक तर जरा. मगाशी पाहुण्यांचा फोन आलता. मग ते म्हणतात सगळी पसंती झाली ना तर आजच्याच लगीन करून टाकू. काय? अगं हळू बोल की. अगं बाई, खरंच वय? अगं असं कुठं असते वय? हा, लगीच्या लगेच लगीन. हो मग चांगलंच आहे की. देवच पावला म्हणायचा. आजच लगीन लावलं तर सोन्याहून पिवळं झालं की हुरकून टाकू आजच. अगं सुरके, तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? हा, लग्न म्हणजे काय बारक्या पोरांचा खेळ आहे वय? अगं आपल्या राणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो. आणि बघ, अगं ती माणसं कशी आहेत, ती पोरगा कसा आहे, त्यांचं घरदार कसं आहे, हे समजून नीट बघितल्याशिवाय लगेच कसं लगीन लावायचं? आणि त्यात आपली राणी. आई काय बोलताय तुम्ही? वाव, आजच्या आज लग्न कसं करायचं? आई, अगं मला नाही करायचं हे लग्न. झालं तरी मी म्हणतेच का वधरणं की अजून माशी कशी शिकली नाही. तुमच्या बाप लेकीचं पालुपत झालं परत सुरू. अगं तू जरा समजून घे की सुरके. काय समजून घ्यायचं नाही मला. आयुष्यभर समजूनच घेत आली तुम्हाला. आणि हे बघा, आता काय बी समजून घेत बसायला मला येळ नाही. तुमचं लक्षात कसं येत नाही? माझ्या आजारपणामुळे मी आज आहे तर उद्या नाही. वरनं कामा बोलावून येईल, मला बी कळायचं नाही, तुम्हाला बी कळायचं नाही. काय हो, एवढं चांगलं स्थळ जर हातचं गेलं ना, परत एवढं चांगलं स्थळ मिळायला किती दिवस लागतील माहिती नाही का? तर तुम्ही दोघं एक काम करा. मी मेल्यावर आहे ना, मग करा तुमची मनमानी. अगं का बोलत असती तू सारखं सारखं असं? खरं तेच बोलते मी. अगं तुझ्या मनाचा जरा विचार कर की. हा, मी सांगण्याच्या मनाचा विचार करायचा. माझ्या मनाचा कुणी विचार करू नका.
अहो काय मागितले मी तुमच्याकडे आयुष्यात? अहो एकच इच्छा आहे माझी, का डोळ्यात एखाद्या पोरगीचं लगीन झालेलं मला बघायचंय. पण ती सुद्धा पुरी करू नका तुम्ही. मरू दे मला असंच. ते काय नाही, तुमच्या दोघांना बी ना माझी शपथ आहे. बघ राणे, आज जर या जागेनं तुला पसंत केलं ना, तर तुला आजच्या आज लगीन करावं लागेल. तर माझं मेलेलं तोंड बघा तुम्ही दोघंच. चला आवरा आता, माणसं येतेली आता. गोट्या भाऊ कुठे होता तू? आणि अगं मी काय ही पाहुणे आजच लग्न करायचं म्हणतात, ती खरं आहे का? मला तर काहीच कळत नाही. नाही कोणाचंच काहीच ऐकत नाहीये. राणे तू जा पळून. गोट्या काय बोलतोय? आई आजारी आहे तुला माहित आहे ना? राणे अगं आजारपणाचा असा गैरफायदा घेतात का? अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, असा तडकाफडकी निर्णय घेऊन कसं चालेल? मावशी एक का घाई करते काय माहिती. माझा ऐक भावा, जा पळून. अगं हे असं आयुष्य दलदलीत घालवण्यापेक्षा कुठेतरी सेफ राहशील तू, आणि सगळं निवडल्यावर ये परत. मी पळून गेल्यानंतर बुवाईचं काय होईल मग? वेळ ही सगळ्यात झाली मावशद आहे, आणि तू आता फक्त तुझा विचार कर की तुझं काय होईल. अगं राणे कोण कुठला पोरगा त्यो, त्याला आपण एवढं वाईट सांगितलं फोनवर, तरी बी तेव्हा आज आला, आणि वरनं काय म्हणतोय आजच लग्न करायचंय. भावा मला काहीतरी झोल वाटतोय ह्याच्यात. आता ते काय माहित, जे नशिबात असेल ते होईल मग. अगं राणे भावा बघ माझं ऐक, तू जा पळून. हो अरे गोट्या, या बाहेर लवकर. हा आलो. राणे माझा ऐक भावा, तू जा पळून. अजिबात विचार करू नको, कुणाचं काय ऐकू नको. तू पळून जा भावा, पळून जा तू. गोट्या कसं पळून जाऊ मी? देवा आता तूच काहीतरी कर. तू तरी ये माझ्या मदतीला, नाहीतर कोणाला तरी पाठव तरी, पण हे लग्न थांबव.